रस्त्यावर फेकल्या जात आहेत आणि एकूणच हे सगळे जे कांदे जे आहेत ते रस्त्यावर फेकून शेतकरी आपला निषेध व्यक्त करतायत। कुठल्याही प्रकारे या ठिकाणी आपल्याला कांदा परवडत नाहीये असं म्हणत हे सगळे शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। आपण दृश्यांमध्ये बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की हे सगळे शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। हातामधले कांदे जे आहेत ते शेतकरी फेकतायत आणि कांदे फेकून शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी आपला विरोध जो आहे तो व्यक्त करतायत। शेतकरी आपला कांदा फेकतायत आणि आपला हातातला कांदा फेकून शेतकरी हा निषेध जो आहे जो विरोध जो आहे तो या ठिकाणी करतायत। वर्षानुवर्ष 3000 रुपये कांद्याला हमीभाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांची होती, मात्र आज या शेतकऱ्यांचा उद्रेक झालेला आहे। आपल्याकडचे चांगले कांदे जे आहेत ते रस्त्यावर फेकून देण्याची वेळ जी आहे ती शेतकऱ्यांवर आलेली आहे। आपल्याला कांदा उत्पादनासाठी जो खर्च लागतो त्याच्या निम्म्याच्याही पेक्षा कमी पैसा आपल्याला हातात मिळत असेल तर शेतकरीचा उदरनिर्वाह कसा होणार, त्यांच्या मुलांचे शिक्षण कसे होणार, त्यांच्या मुलांचे लग्न कसे होणार असा प्रश्न जो आहे तो या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघता आहात की हे काका आहेत, हे भाजी भाकरी घेऊन आलेले आहेत आणि भाजी भाकरी घेऊन या ठिकाणी त्यांनी आपला विरोध जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। अनोख्या पद्धतीनं हे आंदोलन जे आहे ते आपण या ठिकाणी बघतो आहे। या आंदोलकानं आपल्या घरातली चटणी भाकरी जी आहे ती या ठिकाणी आणलेली आहे आणि चटणी भाकरी घेऊन हे आपल्या या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। आपण चटणी भाकरी घेऊन आलात, काय नेमकी आपली भूमिका? आमची भूमिका अशी आहे, आम्ही रात्रंदिवस कष्ट करतो। आज 10 वर्षापासून कर्जबाजारी होऊन आज कांद्याचे एवढे हाल आहेत, 250-300 रुपये क्विंटल कांदे विकतात आणि आमचा शेतीमालाचा खर्च सुद्धा निघत नाही। आमची अपेक्षा अशी आहे, आम्हाला किमान जानेवारी महिन्यापासून आजपर्यंत सरकारने 2000 रुपयाप्रमाणे जो आमचा कांदा विकलाय त्या कांद्याला आणि आज विकल्या जाणाऱ्या कांद्याला मार्केटमध्ये काही भाव विकू, पण सरकारने आम्हाला किमान 2 ते 3 हजार रुपये या पद्धतीने फरक भरून दिला पाहिजे। 2 ते 3 हजार रुपये फरक भरून दिला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। या ठिकाणी हे आंदोलक जे आहेत ते आपल्या घरातली चटणी भाकरी घेऊन या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेले आहेत। काय सांगाल? माझं म्हणणं आहे, शेतकऱ्यांवर वाईट अवस्था ही शासनकर्त्यांच्या धोरणामुळे आलेली आहे। खरं पाहिलं असता कांदा हा सोपा नाही पिकवणं, पण त्यांनी आज कांद्याचे वारंवार निर्यात बंदी करून शेतकऱ्यांना आत्मदहन करण्यास प्रवृत्त केलेले आहे। खरं पाहिलं असता इतर देशांमध्ये 400, 100, 200 रुपये भाव आहे आणि आपल्या देशात 200 ते 500 रुपये भाव आहे। खरंच मी सांगतो, जर का दयनीय अवस्था केली असेल शेतकऱ्यांची तर शासनकर्त्यांच्या दरसोड वृत्तीच्या धोरणामुळे झालेले आहे आणि आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या। काका काय सांगाल? आज चटणी भाकरी कांदा घेऊन आलात तुम्ही, आम्हाला किमान आधारभूत किंमत कांद्याची मिळाली पाहिजे प्रत्येक शेतीमालाची। आजकाल मक्का विकली 1700-1800 रुपये क्विंटलनी मक्का विकली, तीच 10 वर्षापूर्वी 2800 रुपये क्विंटलनी आम्ही मक्का विकली। 2014च्या आधी आम्ही सोयाबीन 8-9 हजार रुपये क्विंटल विकलं, ते सोयाबीन या वर्षी मी 4200-4300 रुपये क्विंटल विकलं। मग हा दुप्पट विकास आमचा झाला कुठे? आपण बघतोय की या ठिकाणी हे सगळे शेतकरी आक्रमक झालेले आहेत, आंदोलक रस्त्यावर आलेले आहेत आणि या ठिकाणी अनेक आंदोलक असे आहेत की जे आपल्या घरून भाजी भाकरी घेऊन आलेले आहेत। त्या ठिकाणी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्यांनी या ठिकाणी भाजी भाकरी आणलेली आहे। काय तीव्र भावना आहेत शेतकऱ्यांच्या? आज प्रचंड तीव्र भावना आहेत। चांदोडून जाणारा हा मुंबई आग्रा हायवे शेतकऱ्यांनी अडवला आहे। इथं नेतृत्व करतायत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार, त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोठं आंदोलन। खरं तर 8 दिवसापूर्वी लासलगावला हे आंदोलन झालं आणि दादांनी 8 दिवसाचा सरकारला अल्टिमेटम दिलेला होता,
आणि 8 दिवसात आपल्याला निर्णय घेण्यासाठी खरं तर या सरकारने रात्रीतून खूप मोठे मोठे निर्णय घेतलेले आपण पाहिलेले आहेत आणि या शेतकऱ्यांच्या छोट्याशा प्रश्नासाठी इतका उशीर लागण्याचं काही कारण नव्हतं. खरं तर शेतकऱ्यांनी अतिशय कष्टाने कमवलेला हा कांदा या ठिकाणी चांगल्या भावाने सरकारने खरेदी करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आहे. आपण बघतोय या ठिकाणी शेतकरी आक्रमक झालेले आहेत. आंदोलक जे आहेत